जनतेला म्हटलं का त्याचा विचार झाला पाहिजे. तुमच्या परमोटीचा काढायला पुण्याला मिळतो. एका गणित नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतो. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल. शेवटी साहेब म्हणजेच पार्टी हे तर काही कुणी काही येण्याकामाने पण सांगायचं काम आहे. अजितदादांचं भाषण एकनाथ शिंदेबद्दल बोलत होते. महाराष्ट्राच्या सर्वतून पोहोचून झाला. त्यांचाच पक्ष काढून घेतलं, त्यांचं चिन्ह काढून घेतलं. तरी निवडणूक आयोगाने केलेलं असलं तरी जनतेला म्हटलं का त्याचा विचार झाला पाहिजे. तुमच्या परमोटीचा काढायला पुण्याला मिळतो. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे अनाजी पंत कोण तुम्हाला माहित असेल, मी नाव सांगत नाही. सुप्रिया त्यांचं नाव फार व्यवस्थित साहेबांबद्दल काय बोलतात नाही. त्याच्यामुळं पवार साहेबांच्या आत्ताचा वयाचा विचार करता साहेबांशी आणि सगळ्यांशी चर्चा करून एका गणित नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतो. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल. शेवटी साहेब म्हणजेच पार्टी हे तर काही कुणी काही येण्याकामाने पण सांगायचं काम आहे. असे बोलणारे आपले माननीय पंतप्रधान 8 दिवसापूर्वी त्यांनी ग्वाल्हेरच्या सभेत सांगितलं मध्य प्रदेशात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी आणि आता छात्या ही मॅजिक गॅरंटी मोदींची गॅरंटी मैं जेल के अंदर करूंगा सलाह दूंगा की जेल करूंगा. 9व्या दिवशी वाहिनी नऊ ज्यांची नावं घेतली तर सगळे मंत्रिपदाच्या लाईनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. कोण उपमुख्यमंत्रीपद घेते मंत्रिपदाची आणि ते भाजपचे 105 आमदार कोर्ट घालून आले की एक्सपान्शन आहे म्हणजे आपलं कोणाच तरी नंबर लागेल. ते बसले कसे कोर्ट घालून. चिडू नये भाजप, चिडू नये. काय चाललंय काय? आम्ही सत्ता टाकायच्या, आम्ही आजपर्यंत मेहनत करायची, आम्ही कष्ट करायचे आणि नाही त्याला तुम्ही पुढारपण देणार, नाही त्याचं नेतृत्व देणार आणि पुन्हा आम्हाला सांगणार पक्षाचं काम करा. कशासाठी करायचं? यांना पद देण्यासाठी. एकनाथ शिंदे आले त्यांचं तसं. माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आपल्याकडे माणसं जे गेली जा बाबा तिला घरी सुखी राहा, काय आमचं म्हणणं नाही त्याच्याबद्दल, तक्रार नाही. पण गेल्यानंतर भाषण करताना साहेबांवर टीका. भुजबळ साहेबांवर केली बोलणार नाही. भुजबळ साहेबांवर मी प्रेम करतो. पण भुजबळ साहेब असे म्हणाले की आमचा विठ्ठल शरद पवार आमचा विठ्ठल आहे. पण ते बडवे जे होते ना पवार साहेबांच्या समोर ते आम्हाला दर्शन घेऊन देत होते. मी ऐकलं की कपाळाला कोण बडवे, कोण बडवे कोण? जेव्हा जावं तेव्हा ही मंडळी सगळी उभीची होती आणि आम्हाला सांगायचं जर थांबा महत्वाचं बोलत, महत्वाची चर्चा करायची. काय महत्वाची चर्चा करत अजूनपर्यंत समजतो. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.